जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, हेच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वारा हरी वारी चुकोने हरी, वारी चुकोने हरी, वारी चुकोने हरी. पंढरीचा वारा हरी वारी चुकोने हरी, वारी चुकोने हरी, वारी चुकोने हरी. संत संग देई चंद्रभागे स्थान, संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ, संत कल्लोळ अखंड प्रेमाचा कल्लोळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ, अखंड प्रेमाचा कल्लोळ. पंढरीचा वारा हरी वारी चुकोने हरी, वारी चुकोने हरी, वारी चुकोने हरी. चंद्रभागे स्थान, तुका मागे हेची दान, तुका मागे हेची दान, मागे हेची दान. मागे स्थान, तुका मागे हेची दान, तुका मागे हेची दान, तुका मागे हेची दान. पंढरीचा वारा हरी वारी चुकोने हरी, वारी चुकोने हरी, वारी चुकोने हरी. पंढरीचा वारा हरी वारी चुकोने हरी, वारी चुकोने हरी, वारी चुकोने हरी. विठोबा रखुमाई, विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली धाडेश्वर जगद्गुरु संत तुकाराम सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद सद्गुरु सच्चिदानंद रामदास महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. हाला. विठ्ठल 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 विठ्ठल. हो हो. जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करी वारी चुकून दे हरी. संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा चुकाळ, चंद्रभागे स्नान तुका मागे हेची दान. तुकाराम महाराजांनी दान मागितले राजा हो, नाही का? काय मागितलं? आपणासाठी का सगळ्यासाठी? कोणासाठी? हा आता थोडासा परिहार द्यायचा म्हणजे असा की माझ्या अगोदर आमच्या ताईंचं कीर्तन झालं, चांगलं झालं. कारण काय होतं माहितीये का, आम्हाला ज्यावेळेस मुंबईला जायचा प्रसंग येतो ना, त्यावेळेस काय होतं, आम्हाला कसारा लोकलनी जायला लागतं. मुंबईला जायला घाटकोपर म्हणा, कल्याण, डोंबिवली, कसारे लोकलनी जात असताना जर पॅसेंजर एखादी येणार असेल ना एक्सप्रेस गाडी, मग ती आम्हाला ते कसारे लोकल जरा बाजूला टाकायला लागते पॅसेंजर गाडी जाण्यासाठी. म्हणून आम्ही जरा मागे थांबून घेतलं. असू द्या, आपले पॅसेंजर जाऊ द्या अगोदर, नाही का? आपल्या ताईचा आज लिहिला, आज चांगला विचार केला तर लता दीदी सारखाच कार्यक्रम झालाय. लता दीदी कुठं गेलेल्याच नाही, लता दीदी येतेच आहे. त्यांच्याच रूपामध्ये आज माझ्या मोनिका ताईंनी कार्यक्रम केला. काय काय त्यांचं वर्णन करावं राजा हो. खरंच बाबांची पुण्याई, असे संत, असे हिरे घडवले माझ्या बाबांनी. त्यांनी स्वतःसाठी काही नाही केलं. संत काय करतात? स्वतःसाठी काहीच करत नाही.
संत कोणाला म्हणावे आणि संत कसे ओळखावे. बाबांनी दृष्टी दिली आपल्याला संत ओळखण्याची, संत कसे ओळखायचे. माझ्या बाबांनी नेमकेच हिरे घडवले. आता पंढरपूर मध्ये काय सुकाळ कमी आहे काय? पाठी 6ला उतरलो नाही तर पंढरपूर मध्ये चालायला रस्ता नव्हता. एवढी पब्लिक होती. पण मला तुम्ही हे सांगा नाही का, सगळे काही देवासाठी चालले का? सगळे आले तर कशासाठी आले? फक्त पांडुरंगासाठी चालले असं नाहीये. कोणी कशासाठी आलं, कोण कशासाठी आलं, कोण कशासाठी आलं. हा गौश यात्रा आणि जात्रा नाही का बाबांच्या भाषेत. काही येत राहिले काही जात राहिले. त्याच्या कशासाठी कोण आपण आलो कशासाठी? आपण चांगला विचार केला तर माझ्या महात्म्याची पुण्य आहे. पुण्य फळले बहुत, पुण्य फळले बहुत दिसा, पुण्य फळले बहुत दिसा, पुण्य फळले बहुत दिवसा, पुण्य फळले बहुत दिवसा. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख मी कैसा, झालो सन्मुख मी कैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा. संत चरणा पावलो, संत चरण पावलो, संत चरण पावलो. झाकडे कोंडाटले पुढे परत ब्रह्म सावळे नाही का. राजा चांगला विचार केला तुम्ही. आम्ही खूप भाग्याचे आहोत. कसे भाग्याचे आहोत का ते संत जे अनादिकालापासून जे तत्व चालत आलेलं आहे नाही का. माऊलीपासून आज विचार केला तुकाराम महाराजांच्या पालखी बरोबर लाखोनी लोक आली. हो लाखोनी. किती आली तर चालायला रस्ता नव्हता नाही का. एवढी लोक आली. पण मला सांगा ज्यावेळेस तुकाराम बाबा होते त्यावेळेस त्यांनी कोण त्या देवगाव मध्ये कोणी ओळखलं होतं? त्यांना ओळखलं होतं कोणी? माऊलीचा विचार केला तर आज माऊलीच्या पालखीमध्ये किती पब्लिक आली. मुंगीला शिरायला वाट नाही एवढी पब्लिक आली. त्यावेळेस होते त्यावेळेस विचार केला का माझे महात्मे होऊन गेले. हो माझ्या महात्म्याला गावाने ओळखलं नव्हतं. जाऊ द्या बाकीचं. तुम्ही खूप भाग्याचे, तुम्ही खूप भाग्याचे. तर माझ्या महात्म्याला ओळखलं नाही का. महात्म्याला ओळखलं म्हणून जाणं त्याने गुरुबाजी त्याने कृत्य कार्य व्हायचे. अशामुळे सांगते जे शाखा पल्लव संतोषी राजा. हो महात्म्याला ओळखलं नाही जाणलं पण आणि जाणलं नाही तो मानलं पण. आज मानल्याशिवाय एवढे कार्यक्रम होतात का? मला तुम्ही सांगा. एवढे कार्यक्रम होतात ठिकठिकाणी मेळावे होतात. त्या महात्म्याची कृपा जेले उपकार सांगू मी काय, सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय. आयसे बापन करी माय, बापन करी ऐरी माय. धर्मे त्याच्या देखिले पाय, मी त्याचा देईले पाय. दिले अक्षय अभयदान दिले अक्षय भयदान, दिले अक्षय अभयदान दिले अक्षय भयदान.
दिले उपकार सांगू मी काय बापन करी आहे ते माय धर्मे त्याच्या देखिले पाय दिले अक्षय अभयदाता दान दिलं म्हणून या देशात आलो आपण, नाही का? त्यांची कृपा. ज्यावेळेस आम्ही इथं पंढरपूरला येत होतो ना, चांगला मला जवळजवळ 40 वर्षापूर्वीचा जर विचार बघितला ना, त्यावेळेस आम्ही दादांच्या गाडीत यायचो. डोंगरगावचे दादा असायचे आणि पाटील भाऊ आमच्यावर असायचे. पाटील भाऊ असायचे, मुरकुटे असायचे, दादांची गाडी असायची, प्रभू नेते आमच्यावर असायच्या. आम्ही 10-12 लोक असायचो. वाघुलीला यायचो आम्ही अगोदर आणि तिथून नंतर दादांच्या गाडीमध्ये यायचो. आणि आबांचे नातेवाईक इथं होते, देशमुख आबा. आज खरं विचार केला ना, त्या आबांची खूप आपल्यावर पुण्य यावं. त्या महात्म्याच्या कृपे करून आज आला ईस गावी माहीत झाली. ईस गावी जी माहीत झाली ना, त्या ईस गावीमध्ये जे आपलं पाऊल पडतात ना, त्या माझ्या आबांची पुण्य आहे, त्या महात्म्याची पुण्य आहे. तर त्यांच्या नातेवाईकांकडे आम्ही थांबायचो तिथं. आणि मग दुसऱ्या दिवशी काला वगैरे एकादशी झाली की ज्या वेळेला आम्ही प्रभू नेसारांचे भाऊ लोणंदला आहे त्यांच्याकडे, प्रभू नेसारण आम्ही त्यांच्याकडे जायचो बाबांना घेऊन. त्यावेळेचा विचार केला तर प्रभू नेसारांबरोबर आम्ही जायचो. राजा हो, माझ्या महात्म्याने परमार्थ असा केला का त्याला तोडच नाही. आमच्या गावाने नाही ओळखलं, मी फक्त बाबा सांगणार आहे, मी दुसरं काही सांगणार नाही. मला माझ्या महात्म्याने जे सांगितलं ते अनुभवलं, त्यांच्या संगतीत राहून काही दिवस मी काढले ना, तेच मी आज वर्णन करणार आहे. माझ्या बाबांनी काय केलं आणि आपण त्यांच्या पावलावर ठेवून आज एवढे मोठे कार्यक्रम करतो, त्यांची पुण्य आहे. त्यांचं आपल्यावर किती उपकार आहे. त्यांनी आपल्यासाठी काय नाही केलं, हाडाची काढं नाही का, रक्ताचं पाणी केलं आणि आपल्यासाठी हा परमार्थ अनाकालाचं जे तत्व होतं नाही का, एक तत्व नाम दृढधरी म्हणा हरीशी करुणा येईल तुझी, ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचीची सद्गद जपे आधी नाही का. ते नाम अनादिकालाचं तत्व होतं, लोपलं होतं काही दिवसापूर्वी. लोपले ज्ञान जगी, लोपले ज्ञान जगी, लोपले ज्ञान जगी तने नाती कोणी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञान राजा महाकैवल्यतेचा, आरती ज्ञान राजा महाकैवल्यतेचा. त्या महात्म्याच्या कृपेने आज आपल्याला खऱ्या तत्वाची ओळख पडली नाही का. असे सांगणारे लय आहे. मी नेहमी सांगते का कार्यक्रम करणारे भरपूर आहे, पण आज जे आतलं तत्व आहे ना नाही का, जे तत्व आहे ना त्याची ओळख करून देणारे थोडे. आमच्याकडे लय सुकाळ झालाय त्या महात्म्यांचं. सगळे बाबा आहे आमच्याकडं, एकही असं कोणी नाही का बाबा नाही, सगळे बाबा झाले. पण बाबा कोणाला मानायचं आधी, म्हणून बाबा म्हणून माऊलीमध्ये माऊली म्हणतात, म्हणून जाणं त्याने गुरु भजिले. आधी जाणलं पाहिजे ना बाबा कोणाला म्हणायचं. अरे उघडी ब्रह्मी सद्गुरूची मूर्ती आणि पूर्वी ती आरती शिष्यांच्या. जे शिष्य सद्गुरू ते आपणासारखे सगळ्याला करतात. माझ्या बाबांनी काय केलं, इथं कार्यक्रम व्हायचा, आपले पोपड व्हायचे, पोपड वाचायचे आमच्यावर. त्या दत्त मंदिराच्या तिथं पूर्वी कार्यक्रम व्हायचा नाही का, दत्त मंदिराच्या तिथे व्हायचा. हा तिकडे व्हायचा कार्यक्रम. तर त्यावेळेचा विचार केला, बाबा कधी कार्यक्रम करत नव्हते, यांना उभं करायचे, यांनाच उभं करायचे. होय, बाबा कधी पोपटराव म्हटले नाही, पोपट्याच म्हणायचे. हा मला माहिती आहे ना, बाबा कधीच म्हटले नाही, दोन्ही बाबा पोपट्याच म्हणायचे. हा लय आवडतं पिल्लू होतं बाबांचं. काय वर्णन करावं आता त्या महात्म्याचं. त्या महात्म्याने लय केलं, काय केलं नाही असं नाही. त्यांचा एक एक जर शब्द आठवला ना राजा हो, तर 50 वर्षापूर्वीचा आठवतो राजा हो. त्यांचे शब्द अनमोल होते, किती अनमोल होते. परत ऐसे होणे नाही नाही का. वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या कानी
आता आयशे होणे आणि कोणी बाबा होण्याचा प्रयत्न करू तर करावं. काय करावं? हा? त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालावं. त्यांनी काय केलं आणि आपण काय करतो याचा विचार आपण करावा. बाबांनी काय केलं आणि आपण काय करायचंय, आपण कशासाठी आलो आणि काय करायला सांगितलं. त्यांना काही करता येत नव्हतं का? त्यांना काही करता येत नव्हतं का? बाबा ज्यावेळेस यायचे कार्यक्रमाला बाहेर पडायचे ना, त्यावेळेस त्यांच्या दोन्ही बाबांजवळ बॅकी असायच्या. पपडावाला माहिती आहे, गुरुजींना माहिती आहे, आपले प्रभूंनी सर सगळे जुरी मंडळी यांना सगळ्यांना कल्पना आहे. बाबांजवळ फक्त 2 बॅकी असायच्या. त्याच्यामध्ये सगळं किती महिनाभर असू, नाहीतर 15 दिवस असू, नाहीतर 1.5 महिना कार्यक्रमाला बसू, घरी येताना तेवढंच भांडवल असायचं. घरी आले ना तेवढंच भांडवल असायचं. आता जर विचार केला ना, आता तसं काही जमतं का? आता आम्ही गाडी माझं सांगते, मी कोणाचं नाही सांगतो. तुका म्हणे येथे अनुभवप्रमाण आपलं आपलं सांगावा, नाही का? माझ्या महात्म्यानी जगाच्या कल्याणासाठी लय ठेस खाल्ल्या राजा. मग एवढा आज समाज जमला, एवढं झालं कशामुळे जातं? त्या महात्म्यांनी काय नाही केलं. 10 किलोमीटर चालायचे माझे गाडगे बाबा साक्षीला आहे. 10 किलोमीटर बाबा चालायचे. त्याला कार्यक्रम व्हायचा. त्या कोणत्या गावाचं नाव ते गुरुजी हो, हा गोळेगाव, तिथं पण आहे सावरगाव गुल्याला. अजून ते शिरसमणीला कार्यक्रम व्हायचा. फाट्यावर उतरायचो ना आम्ही 10 किलोमीटर बाबांमध्ये चालत राहायचो. असा त्यांनी परमार्थ केला. फुकट नाही झाला एवढा. गाडगे बाबा साक्षी अजून कार्यक्रम सांगण्याले. त्या महात्म्याने असा परमार्थ केला, फक्त स्वतःसाठी काही नाही केलं. ते बरं झालं. बाबा आमचे कार्यक्रम करायचे घोटीला. आमच्या इथं त्या आपलं आश्विन शुद्ध प्रतिपदेला कार्यक्रम असतो, अजून चालू आहे. त्यावेळेचं नियोजन सगळं बाबांकडे असायचं. प्रकटवानला त्यांना माहिती, 10 दिवसाचं नियोजन बाबा करायचे. सातारकर बाबा, एक खानदार गुरुजी, तुमचे सगळे आपल्या घरीच असायचे मुक्कामाला. बाबा महाराज सातारकर 2-2, 3-3 दिवस असायचे आमचं. हा दांडेकर बाबा, सगळे बाबा असायचे. बाबांनी एकही बाबा सोडला नाही. तुम्ही राहिले होते बरे त्यांच्या ताब्यात सापडले. हा बाबांनी सोडला. जगायला तर नामकेन ढमकेन सगळे उडून खाल्ले, कोणी नाही, फक्त तुम्ही राहिले होते. तुम्हाला बाबांनी असं काही याच्यात गुंडाळलं ना, तुम्हाला सुद्धा सोडलं नाही राजा. त्या महात्म्याचे उपकार आहे माझ्यावर. त्या मी सांगते ना नेहमी का मी एक डबल परीक्षा दिली, डबल ग्रॅज्युएट आहे. एकच परीक्षा नाही देईल मी, डबल ग्रॅज्युएट आहे. कारण माझे सद्गुरू पण ते माझे जन्म लाडकिले कमी संतांची हो, लाडकिले कमी संतांची, लाडकिले कमी संतांची हो, लाडकिले कमी संतांची. मजवर कृपा बहुतांची, मजवर कृपा बहुतांची, मजवर कृपा बहुतांची, मजवर कृपा बहुतांची. लाडकिले कमी संतांची हो, लाडकिले कमी संतांची, लाडकिले कमी संतांची हो, लाडकिले कमी संतांची. नुसत्या बाबांचीच लाडकी नाहीये, माझ्या बाबांची सुद्धा लाडकी आहे मी. नुसत्या बाबांचीच लाडकी नाही. मला 15 दिवसापूर्वीच माझ्या भावाचा फोन आला होता. वायऱ्याला जायच्या आधी पंढरपूरला कार्यक्रमाला हजर पाहिजे. आमच्या वाघुल्याला सप्ताह होतो तुकाराम बेताचा. आमच्या आबाचा 8 दिवस महिनाभरच मला आमंत्रण राहतं. विचारून घ्या, आबा माझ्यासमोर बसलेले. महिनाभर मला आमंत्रण अधिक राहतं. आमच्या आळंदीला कार्यक्रम होतो ना, त्यावेळेस आमच्या तर गाडीची ते आम्हाला घ्यायला. अजून किती माझ्या भावांची लाडकी पाहिजे मी. नुसत्या बाबांची लाडकी नाही. माझे बाबा ज्यावेळेस केले ना राजा, एप्रिलचे दिवस होते, मे महिना होता, आणि आम्ही सहज असं बाहेर बसलेलो होतो. बाबा सांगणार आहे मी, दोन्ही बाबा बाहेर बसलेलो होतो. संध्याकाळची वेळ होती, जवळजवळ 11 वाजले होते. 11 वाजले होते. त्याच्या अगोदर कार्यक्रम झाला होता तांबे काकांचे तिथं कामठेमळ्यामध्ये कार्यक्रम झाला. शिवजयंतीचा कार्यक्रम असायचा. आणि त्याच्यानंतर आपले डोंगरगावच्या दादांकडं अक्षय तृतीयाला कार्यक्रम असायचा. तो कार्यक्रम केल्यानंतर बाबांना ते आमचे दादा घेऊन चालले होते घोटीला. तेव्हाच आमचे गोरख भाऊ आले, गोगुलीला भेटले आणि म्हणले, बाबा दादा एक काम करा. म्हणले काय? तर म्हणे मी ना बाबांना गोटीला नेऊन सोडील, आमच्याकडे राहू दे म्हणे 2 दिवस वाघोलीला. सगळेजण खूप आग्रह करता म्हणे, तर राहू द्या. तर दादा म्हणले नाही, मी आणलं ना मीच नेऊन सोडी. दादाने काय आम्हाला उतरून दिलं नाही.
माझ्यासमोर गोरखभाऊ पण बसलेले. आम्हाला काही तिथं उतरून दिलं नाही. आम्ही घरी गेलो. त्याचे 4च दिवस गेले हो. सहज असं बसलो आम्ही रात्री संध्याकाळी जवळजवळ 11 11:30 वाजले होते रात्रीचे. आणि मला म्हटलं बाबा चला आता झोपू आपण, बराच वेळ झाला. तर म्हणले नाही तर मला झोप नाही येत, बस आपण जरा बसलो. मग ते मला काय म्हणतात माहिती का, कधीच नाही बोलले हो, पण त्या दिवशी मला त्यांनी सांगितलं. म्हणले हे बघ बाई तुला एक सांगतो. म्हणलं काय. मी जरी गेलो ना तरी तुला असं वाटून देऊ नको बरं का मी गेलो म्हणून. म्हटलं तुम्ही कधीच नाही बोलले ना, असं काय बोलताय. नाही मी तुला सांगतो, कारण माझे माणसं इतके चांगले आहेत ना म्हणे, तुला कोणत्याच गोष्टीचं कधीच तुला कमी नाही पडू देणार म्हणे. माझे लोक खूप चांगले, तुला खूप प्रेम देतील. म्हटलं तुम्ही कधीच नाही असं बोलत, आज का बरं असं बोलता. म्हटलं बाबा नाही नाही तुला सहज सांगतो म्हणे. त्या दिवशीचं राजा सकाळी 8चा सुमार 8:05 झाली. सकाळी बाबा फिरायला गेले. बाबांना फिरायला जायचं सोय होती. वाघुलीला आल्यानंतर आमचे प्रभूने सर त्यांच्याबरोबर असायचे फिरायला जायला. आणि फिरून आले. सकाळी फिरून आल्यानंतर मला म्हटले बाई मला आंघोळ करायची, मला पाणी काढ आंघोळीला पाणी काढलं. बाबांनी आंघोळ केली आणि म्हटले मला ना चहा पाणी झाला. 16 अध्याय वाचला ज्ञानेश्वरीचा, 16 अध्याय ज्ञानेश्वरीचा संपूर्ण वाचला. 18 अध्याय जरी असला ना राजा हो संपूर्ण वाचायचा, संपूर्ण 18 अध्याय संपूर्ण वाचायचा. 5 घंटे लागो का 7 घंटे लागो, पाठ उठून वाचणार. आणि 16 अध्याय संपूर्ण वाचला. 11 अध्याय शिवलेला अमृताचा वाचला. त्याच्यानंतर हरिपाठ झाला. तुळशीला पाणी घातलं. बाहेर तुळशी वृंदावन आहे आमच्याकडे तिथं अजून. आणि बाबांनी तुळशीला पाणी घातलं आणि घरात यायला निघाले. घरात आले आणि त्या दिवशी इलेक्शन होतं आमच्या गावामध्ये, इलेक्शन होतं. ती ताई आली बाबांना म्हटली बाबा चला म्हणे मी गाडी आणते, माझ्या नवऱ्याला आज माझ्या नवऱ्याला मत द्या म्हणे, त्या इलेक्शनला उभे. तर म्हणले बाई मला चालतं येतं, मी आता झालं का थोडा नाश्ता करतो आणि येतो. म्हटले तू काय गाडी बिडी पाठवू नको, तुझा नवरा निवडून येणार आहे, तू काय काळजी करू नको, निवडून येणार आहे म्हणे, मी पायी येईल असं म्हटली. बाबा घरात आलेच नाही, मधल्या दाराच होते. तेवढ्यात त्यांना गरगरल्यासारखं झालं, चक्कर आल्यानंतर आमचे 2-3 नंबरच्या भाऊ आता 4 वर्षापूर्वी गेले राजा हो. त्यांना असं लगेच पकडलं आणि तिथं बसवलं, सोप्यावर बसवलं, खाली पडले. ते लगेच असं खाली पडले. तर मी बाबांचे कपडे धुत होते त्यावेळेस तुम्हाला तागत आहे इकडे बाबा काय असे करायला लागले म्हणले. म्हटलं काय झालं, काही नाही. पडले खाली. पडल्यानंतर 2 मिनिटातच मला एवढं ते म्हटले बाई माझ्या चष्माले मला दिसत नाही म्हणले, धुवून दे एवढा. धुवून मी खिडकीत ठेवला. राजा हो चष्म्याची काच सुद्धा वाळली नव्हती हो, चष्म्याच्या काच वाळायला सुद्धा वेळ दिला नाही बाबांनी. तेवढ्या अवसरात बाबांनी सगळं त्यांचं विधी आटपून घेतला राजा हो. आज जर विचार केला बाबांना 25 वर्ष झाली बघा, पण अजून सुद्धा त्या आठवणी जागृत आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती,
गेले दिगंबर विश्व उदिती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. मोठे बाबांचा विचार केला. बाबा जरी कुठं असले ना, बाबा घरी असले ना, पहाटे मला उठवायला सांगून जायचे रात्री, बाई आपल्याला उद्या वाघुल्याला जायचं बरं का, बाई उद्या आपल्याला नगरला जायचं बरं का ताई, काय कर तू सकाळी लवकर आवरून ठेव आणि तू एकटी येऊ नको बरं का स्टँडवर, एकटी नको येऊ, मी तुला घ्यायला येईल, मी तुला घ्यायला येईल. पहाटे बाबांनी 4:30-5:30च्या सुमारात मला घ्यायला यावं बाबा. तर बाबांचं मला वर्णन सुद्धा करता येणार नाही, असे माझे महात्मे होते राजा हो. काय वर्णन करू माझी आपली परती. खरंच मी त्यांच्या पोटाला जन्म घेतला. मी खूप भाग्याची, खूप भाग्याची आहे मी काहीतरी पुण्य केले असेल म्हणून माझ्या अशा महात्म्याच्या पोटी जन्म मिळाला. आणि त्याच्यानंतर सांगताय माझे बाबा गेले नाही, माझे बाबा इथंच आहे. त्यांच्या रूपात मला बाबा माझे दिसतात. बाबांना बघितलं, गुरुजींना बघितलं, गोरखभाऊंना, हे सगळे बाबाचे, हे सगळे बाबाचे. त्यांचंच कार्य चाललंय राजाऊ, त्यांचंच कार्य चाललं. त्यांनी जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे अशा महात्म्यांनी असं कार्य केलं. सेवितो आरस वाटितो सेवितो आरस वाटितो अनिता, सेवितो हारस वाटितो अनिता, सेवितो आरस वाटितो अनिता. या रे होऊन कारण भरी, या रे होऊन कारण भरी, या रे होऊन कारण भरी. आणि त्यांनी त्यांच्यासारखं, विशेष सांगायचं तात्पर्य, त्यांनी त्यांच्यासारखं आपल्याला केलं. हातचं काही राखून ठेवलं का? आपणा सारिके करीती तात्काळ, आपणा सारिके करीती तात्काळ, आपण सारी करीते तात्काळ, आपण सारी करीते तात्काळ. नाही काळ वेळ, नाही काळ वेळ त्याला आपण सारिके करीती तात्काळ, आपण सारिके करीती तात्काळ. नाही काळ वेळ, नाही काळ जय हरी. आपण सारिके करीती तात्काळ, आपण सारिके करीती तात्काळ, करीती तात्काळ, करीती तात्काळ केलं, उशीर नाही ठेवला. स्वतः थांबायचे आणि दुसऱ्याला कार्यक्रमाला लावायचे. काही लोकांना तरी आग्रह करायचे. बाबा सांगायचे ताई उभी राह, बाबा मला काहीच येत नाही, मी काय बोलू, मला शिव्या दे ना. बाबा म्हणायचे भांडायला लागल्यावर, मोठे बाबा सांगायचे भांडायला गल्लीत लागल्यावर काय पाठ करून येते काय, आता काय बोलायचंय हा, तर काय तू भांडण पाठ करून येते काय, भांडतं कसं येतं तुला, तू आशीन तू तशीन तू तशीन, 17 कुळाचा उद्धार होतो. आणि मग इथं बोलायला काय तुझी काय वाचा बसती काय. आमच्या शोभताईला त्याला बोलायचे, मास्तरीन बाईच म्हणायची तिला, हा शोभताईला चल कार्यक्रमात चल. एकदा बाबांनी बळच उठवलं होतं प्रवचनाला. बाबा मी काय बोलू सांग. बाबा म्हटले बस इथं व्यासपीठावर सांग काय म्हणायचं, काय मी प्रवचन काय करू. ताईला अभंग दिलता, ओवी दिलती ना, कोणची ओवी दिलती ताई, हा देवाची आहे द्वारी उभा क्षण बरी त्याने मुक्तीचारी. देवाचं दार कोणचं सांग म्हणे. बाबा काय बोलू सांगा, असं देवाचं दार आहे. बाबा मागून डुसकालायचं आणि ताई पुढे बोलायची. असा परमार्थ लेडीज करून बाबांनी करून घेतला. राजा हो करून घेतला त्यांनी, उभं केलं सर्वांना. आज जर विचार केला तर आपल्या लेडीज सारखा कुठे कार्यक्रम होत नाही. जा ठेव, आम्ही मग बघतो, रोज बघतो आम्ही, आपल्यासारखा कार्यक्रम नाही. बाबांचे जे तत्व आहे त्याला धरून एकही कार्यक्रम होत नाही. बाबांनी कधी श्रीमंताचा विचार केला नाही, गरीबाचा, तू गरीब आहे तू माझ्याजवळ यायचं नाही असा बाबांनी विचार केला. परमात्म्याचा विचार केला तर ज्यावेळेस सुदामदेव, हा सुदामदेव होते आणि श्रीकृष्णाचे लंगोटी मित्र नाही का, सांदीपतीच्या आश्रमामध्ये 2 जण शिकायला होते. ज्याचा विचार केला ना त्यांना गुरुकडे शिकायला जात लागत होतो 12-12 वर्ष. आता गुरुच आपल्या घरी येतो, काय किती भाग्य, गुरु आपल्या घरी येतो. देव घ्या कोणी, 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 देव घ्या आईला आला घर घर कोणी, आईला आला घर पोचोनी, आईला आला घर कोणी. तरी म्हणते देव नको आम्हाला करंट आहे.
देव नको म्हणे आम्हाला, देव न लगे देव न लगे साठवणीचे उजले जागे. देव नको म्हणे आम्हाला, फुकट द्यायचा ते तुकाराम बाबा तरी नाही घेतला. आणि सुदम देवाचा विचार केला तर सांदीपंथीच्या आश्रमामध्ये 12 वर्ष तपश्चर्या करायला शिकायला लागत होतं. प्रभू रामचंद्राचा विचार केला तर सगळ्यांना गुरुच्या घरी काम करावे लागले, पण गुरु आपल्या घरी काम करायचे. आपण किती भाग्याचे, त्या भाग्याला काही पारावर आहे का? नाही ना. तर ज्या वेळेस सुदामदेव आणि त्यांचं कार्यक्रम 12 वर्ष सेवा झाल्यानंतर प्रत्येक जण आपल्या आपल्या घरी गेले. आणि श्रीकृष्ण भगवान द्वारकेचा राजा नाही का, द्वारकेचा राजा, गडगंज आयुष्य, ऐश्वर्य, काय कमी होतं त्या राजाला? राजाच होता. भगवान साक्षात भगवान एक वेळेस सुदामदेवाचा विचार केला तर सुदामदेव कसे होते? नाही, सुदामादेव दारिद्र्य पिढी लागा नाही. सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री सुदामा ब्राह्मण दुःख दारिद्र्य पोहे घेऊनिया त्याचे भेटी लागी मुष्टी बरा पोहे घेऊन त्याचे भेटी लागे शुद्ध भाव देखुनिया गाव सोनिया ताज धरा गाव सोनिया ताज शुद्ध भाव देखुनिया गाव सोनिया ताज धरा भगवाचा धर्म लागो त्याचे करणी लक्षणा भगवाचा धर्म लागो त्याचे करणी लक्षणा भगवाचा धर्म लागो त्याचे करणी लक्षणा विठोबाचा धर्म लागो, त्याचे करणी लक्ष लागो. सुदामदेवाचा विचार केला तर एकदम दरिद्री ब्राह्मण नाही का, पण बायकोच हट्ट. आता सगळ्या लोकांनाच ऐकणार नाही, पण बायकोच ऐकतात नाही का बहुतेक जण, बहुतेक म्हणजे सगळेच. असू द्या, ज्याचं नसेल त्याचं काही नाही, आपल्याला काय करायचं नाही आणि मला काही सांगायचं नाही कोणाचं काही. असू द्या, असते चालायचंच. आता तर बायकोचा हट्ट म्हटले तुमचा दोस्त एवढा आहे म्हणे आणि राजा आहे म्हणे ते नाही का, मग तुम्ही जा ना, ते आपल्याला काहीतरी देतील म्हणे. आपण एवढे दरिद्रे, खायला काही नाही, बसायला जागा नाही, हातरायला काही नाही, सगळंच आपलं दरिद्रे, तर तुम्ही राजाकडे जा, काहीतरी ते आपल्याला देतील, अपेक्षा असते नाही का प्रत्येकाची. तर हट्टामुळं निघाले बा. पण म्हणे आता मी रिकाम्या हाताने कसं काय जाऊ, गुरुकडं जाताना काहीतरी न्यावं लागतं नाही का. तर म्हणले मग म्हणे काहीतरी दे मला. मग काय देऊ म्हणे, पोहे दे म्हणे नाही का. पोह्याच्या पुचुंड्या दिल्या राजो. आता द्वारकेला गेले. आता हा गरीब ब्राह्मण, हात कपडे एकदम फाटलेले नाही का, अंगावर कपडे नाही, धोतर मळकर नाही का, आणि द्वारपालाने अडवलं ना, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो इधर पे सुदामा न जाने कहाँ
कन्हैयास कह दो किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है। राजा हो, ज्यावेळेस सुदामदेवाला अडवल्यानंतर सुदामदेवांनी विनंती केली. विनंती केल्यानंतर ज्यावेळेस सुदामदेव ज्या राजवाड्यात प्रवेश केल्यानंतर ते देव होते, साधे सुधे होते का? ते देव होते. देव त्यांनी ओळखलं आणि काय केलं? बाजूला बसवलं काय रे? नाही ना, त्यांच्या सिंहासनावर जागा दिली, त्यांच्या सिंहासनावर जागा दिली. त्यांचे पाय धुतले कशाने? आसरूनी, नेत्रांनी. एवढा भाव प्रगट झाला. किती भाव बळे आकळे एरवी ना कळे घर तळे आवळे असा भाव व्हायला पाहिजे. निस्ताच भाव उपयोगाचा नाही, भाव उपयोगाचा नाही. भाव मध्ये देव पाहिजे, भाव कळला पाहिजे. भाव कशाला म्हणायचं? निस्ताच भाव काय? वरवर उपाय म्हणता ना, आमच्या तिकडं म्हणे वरवर बया, हा वरवर माया उपाशी निजग. घरी गेला जेवायला विचारायचं नाही, त्याला काय भाव म्हणतात काय? भाव कोणाला म्हणायचा? देवाचा भाव वेगळा असतो. तशा माझ्या संतांचा भाव होता. कसा भाव होता? एक वेळचा प्रसंग सांगते, घडलेला एक वेळचा प्रसंग. ज्यावेळेस आमचे गोरखभाऊ गोटीला आले बाबाला भेटायला, पहाटचे 3:30 वाजले होते. मी घड्याळ पाहिलं होतं. पहाटचे 3:30 वाजले. ते बायपासला उतरल्यानंतर मधून आमच्या घरी आल्यानंतर बाबा झोपलेले होते आणि बेल वाजली दारावरची. मला म्हटले, ताई उठ, गोरख आला. गोरख 3:30ला गोरखायला मारायली 3:30ला. 3:30 वाजले हो. कोणाला तरी शक्य वाटेल का? नाही ना. 3:30 वाजले. म्हटलं नाही हो गोरख भाऊ, नाही एवढं तू दार उघड. अहो पहाटचे 3:30 वाजले, तू दार उघड म्हणतो ना, दार उघड. अरे खरंच हे होतं भूत पुढं. विचारा त्यांना. हा हेच होतं, वाघुलीचं भूत होतं. आणि दार उघडल्यानंतर म्हटलं हा गोरख भाऊ चालले म्हणे. हा टाक त्याला, गादी टाक म्हणे. गादी टाकून दिली. गादी टाकली आणि मग मी म्हटल्या बाजूला जाऊन झोपले. आणि मग हे काय झोपलंच नाही वाटतं, मला काय माहिती. बाबांनी यांना जवळ घेतलं. हे पायदाबीत होतं वाटतं. बाबांनी जवळ घेतलं असं केलं. झोप म्हणे, आता लय दोबून आलं म्हणे. झोपवलं, डोक्यावरून हात फिरवला. 7 वाजले तरी उठा ना. हाक मारली, 7 वाजले बा उठा ना. 7 वाजले. त्या तंत्रीमध्ये त्यांना असं काय ते म्हणता, मला सांदीपणीचा आश्रम दाखवला बाबांनी. ते स्वतः सांगताय मला. विचारा त्यांना. हा कामधेनू सगळं काही दाखवलं म्हणे. त्याच्या धुंदीमध्ये ते 7 वाजले तरी यांना कळना. संत काय करत नाही. मला सांगायचं तात्पर्य, संत काय करत नाही. फक्त संताची अपाई हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो मी. त्यांचा व्हायला पाहिजे, आपला व्हायला नाही पाहिजे. तुकाराम महाराजांनी स्वतःसाठी काय केलं? चंद्रामृत सुखे सेववी. सुखे सेववेल, चंद्रामृत सुखे सेववील. रवी असा जाता धरवेल, रवी धरवेल. बाह्य हेळा सागर तरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल. परित्या साधूची भेटी न होई, 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 परित्या साधूची भेटी न होई. असे साधू संत आपल्याला भेटले. आपण त्यांच्या खांद्यावर पताका उडवून त्यांनी आपल्याला हा एवढा नाही का ध्वज. अहो गावामध्ये कोणी कार्यक्रम करतील हो, गावामध्ये कोणी मंडप टाकतील, कोणी कार्यक्रम करतील. आज शुकतालचा विचार केला ना, शुकतालचा
पोपट भाऊ ना मला साक्षांत स्वर्ग दाखवला होता. स्वर्गातच होतो आम्ही 8 दिवस. हा माझ्याकडे आहे मंडळी. साक्षांत स्वर्गच दाखवला होता. हा स्वर्ग काय वेगळा असं कुठं पाहिलंच नव्हतं बा. आपले तर मी नव्हते येत. मी म्हटलं मी नाही येणार. नाही म्हणे यावंच लागल. अकराला दांडगा असतो आमचा. यावाच लागल. मग नाहीच म्हणता येत नाही ना. याच म्हटल्यावर नाहीच म्हणता येत नाही. असं आहे. आग्रह तेवढा असतो राजा हो. हा प्रेमाचा आग्रह असतो नाही का. प्रेमाचा असतो. कोणी कोणाला एवढं सत्याने सांगू शकत नाही ना. सांगतं का. ज्या माणसावर आता एका ताईने एका बाळ माहिती सगळ्यांना रुष्टात. एका ताईचं बाळ म्हणे गुन्हात बसलो नाही का पात्र्यावर कौलाच्या. ती काय म्हटली त्याला, बाळ्या घरात मर उन्हात नको मरू. त्याला मरायसाठी म्हटली का जगायसाठी म्हटली. हे तो काय होता सांगण्याचं तात्पर्य काय होतं. मरायसाठी नव्हती म्हटली, जगायसाठीच म्हटली होती. पण असं वड्याने बोलली होती. तसं सांगण्याचं तात्पर्य जिव्हाळ्याचं वेगळं असतं. जिव्हाळ्याचं बोलणं जे वेगळं असतं. आणि मला तर नाही आठवत. माझ्या मोठ्या बाबांना 26 वर्ष झाले. लहान्या बाबांना 25 वर्ष आता झालेच पूर्ण. मला तर काय अजून आठवत नाही. नव्या मंडळीचं मी काही सांगू शकत नाही. पण जुने जे मंडळी आहे ना त्यांचं मी 100% सांगू शकते बा. कारण ते काय करत नाही आमच्यासाठी. मला हे सांगायचंय ते आमच्यासाठी काय नाही करत. सगळं काय करतात. बाबासाठी जे करायचं होतं ना ते आमच्यासाठी करता. मग आम्ही किती भाग्याचे. आज सक्करच्या भाऊ सख्याला विचारणार नाही. पण आपले धर्माचे नाही सख्खेच भाऊ आहे माझे. मी धर्माचे नाही सांगणार त्यांना. सख्खेच भाऊ आहे माझे. त्यांनी माझ्यासाठी खूप खूप केलं. अजूनही करतात. जगी ऐसा बाप वावा, जगी ऐसा बाप वावा, जगी ऐसा बाप वावा, जगी ऐसा बाप वावा, मुक्तीचा जावा जावा, मोठा येता वंश मुक्ती सजावा, त्यांचा वंश मुक्ती सजावा, पोटायचा हरले बाबा, पोटायचा हरले बाबा. कसा खरंच असा बाप जन्माला आला का त्यांनी खरंच कल्याण केलं. खूपच केलं. प्रमाणाच्या बाहेर केलं राजा. खूप केलं. आज आमच्या गावामध्ये बाबांना लई विचारते बरं का. तेव्हा नव्हते विचारित पण आता लई बाबांचं. आता पंढरपूरला यायचं ना तुम्ही कशाने जाणार म्हणजे हेलिकॉप्टरने. हा आमच्यासाठी प्रायव्हेट हेलिकॉप्टर आहे. हा त्याच्याने जाणार आहे आम्ही. आता लई विचारत्या. तेव्हा नव्हतं ओळखलं. तुकाराम महाराजांना कोणी ओळखलं नव्हतं नाही का. याच्यावर दिंड काढली होती गाढवावर तरी नव्हतं ओळखलं. माऊलीलाही कोणी ओळखलं नव्हतं. साधं पीठ कोणी दिलं नव्हतं. दिलं असतं तर जोळ्या झटकल्या आळंदीवाल्यांनी. गुरुजी नव्हते तेव्हा. आळंदीवाल्यांनी जोळ्या झटकल्या. हा माप नाही ना दिली. तिकडे गुरुजी तिकडे होते ना तेव्हा. हा मग त्यांचं नाही म्हणत. मला माहिती आहे ना हनुमानवाडीत गुरुजी होते तेव्हा. हा ते मला माहिती. मी त्यांच्या झोका द्यायला होती पाण्याला. आहे ना मग. हा बरोबर आहे. बाबू तिकडं आळंदीत नाही झाला गावात हनुमानवाडीत झाला. हा कारण तिथं असे संत होते महात्मे होते. हा मला जरा बोलू द्या कारण वेळ थोडा रात्र थोडी भूत जास्त त्याच्यामुळं एक तर काय आम्हाला कधी कार्यक्रम भेटत नाही. आज काहीतरी संतांची कृपा झाली हो. हा लाडकी बहीण आता सांगितलं ना. अहो लाडकी बहिणीला आता सरकारने लय ना प्रवचन दिले. आता लाडकी बहिणी सगळ्या महाराष्ट्राची ऑल भारताची झाली. मग किती मग त्या संतांचीच कृपा आहे ना. कोणाची कृपा आहे मग आता. मग त्यांचीच आहे. त्यांनीच काहीतरी सांगितलं असेल बाबांनी माझ्या बरं का. दुसऱ्याचं नाही सांगत मी. आपलं सांगायचंय आपल्याला. या संतांची कृपा आहे. एवढा आज तुकाराम महाराजांचा विचार केला माऊलीचा विचार केला तर काही त्यावेळेस नव्हतं. पण आता
आता जर बघितलं ना आता खूप आहे खूप आहे खूप आहे खूप आहे. ज्या वेळेस पालख्या निघतात ना त्यांनी विचारच करायचा नाही. पूर्वीच्या लोकांना पूर्वीचं नाही सांगत. एक वेळेस आम्ही पंढरपूरला आलो होतो. आपल्या आई होत्या मोठ्या बाबांच्या, दोघं बाबा आई आणि मी. त्यावेळेस आम्ही घोटीच्या गाडीतून आलो होतो आणि त्यावेळेस धूमकेतूचं काहीतरी झालं होतं बघा. 20 वर्षापूर्वीची गोष्ट असेल. तर आम्ही नगरमार्गे यायचो की, पण त्यावेळेस काय झालं त्या गाड्या ना तुमच्या आळंदी मार्गे आल्या होत्या. म्हणे इथं धूमकेतू झाला, नगरमार्गे गाडी काही जात नाही. तर आळंदी मार्गे त्या गाड्या आल्या. तर गुरुजी होते साधक त्यावेळेस, पण जाण्याची आम्हाला काही सोय नव्हती. म्हणून आम्ही आग्री शाळेत थांबलो होतो. आग्री धर्मशाळेत तिथं आम्ही आळंदीला थांबलो. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो. कर्मधर्माचं आहे का नाही, त्या दिवशी होता सोमवार होता. पण ज्या घरून निघालो ना तर अगोदर 3 जणांचं बुकिंग झालं होतं. माझा काही विषय नव्हता. एक आई आणि 2 बाबा. त्या गाडीत बुकिंग झालं होतं. आणि मग मी बाबांचा हट्टा धरला. म्हटलं मलाही पंढरपूरला यायचं. म्हणे आता 3घांचंच बुकिंग झालं, तुला आमच्या गाडीत जागा नाही. म्हटलं नाही पण मला यायचं आहे, मी येणार आहे. तर म्हटले मग आता त्यांनी काय केलं, आम्हाला 3घांचं त्यांचं बुकिंग होतं ना, त्यांच्या जागावर मी आई आणि बाबा आम्ही एका गाडीत आलो. आणि माझ्या नंतरच्या बुकिंगमध्ये बाबा आले सेपरेट एका गाडीमध्ये. आणि आल्यानंतर त्यावेळेस एवढ्या लांब पार्किंग नव्हती हो, गावात असायची. आम्ही गावात उतरलो तो आई मी आणि बाबा. आमच्या बाबांना ॲड्रेस माहीत होता इथं दुर्द पंढरीचा. बाबा तिथं उतरले. आबांचे नातेवाईक होते तिकडं गेले. आबा होते, जेवले आणि झोपले. आम्ही तिकडं उतरलो 3 जण. आम्हाला काही मार्ग सापडा हो. आम्ही फिरतोय सगळे रस्ते बंद. कोणी रिक्षावाला पण घेत नाही. आईच्या डोक्यावर एवढं मोठं ओझं, बाबाजवळ ते पडशी, माझजवळ बॅग. आणि चालतोय. मग बाबा मला लय कंटाळा आला, माझे लय पाय दुखत्या. ह्या बाई तिथं जायचं त्या झाडाखाली. असे किती का झाडं गेले हो. बाबा माझी समजूत घालायचे, त्या झाडाखाली जायचं. बाबा ते झाड गेलं त्या झाडाखाली जायचं. असं करता लहान बाळासारखं समजावता त्यांच्या घरी आणल्यानंतर बराच वेळ झाला. आणि मग आपले बाबा जेवले झोपले. तिथं आले. मग ती ताई आम्हाला काय म्हणते, ताई तुम्ही जेवणार आहे का? म्हणलं नाही. आता बामट्यासारखं म्हणलं नाही आम्हाला नका देऊ, आमच्या दोन्ही बाबांना द्या. म्हणलं आम्हाला नका देऊ. पण आई आम्ही दोघी एका जोकीच्या तोंडाकडेच पाहायला लागलो. मग काय करायचं आई म्हणलं जाऊन दे, आपल्या काळाचं आहे ना चटणी भाकरी खाऊ आपण. म्हणलं चालेल. म्हणलं आमच्या दोन्ही बाबांना द्या. म्हणलं आम्हाला नाही दिलं तरी चालेल. त्यांनी दोन्ही बाबांना दिलं ना आम्ही त्या चिड्या भाकरी खाल्ल्या राजाहून. सांगितलं घडलेला प्रसंग, कसे दिवस काढले. लई दिवस काढले माझ्या बाबांनी. सासुऱ्याला गेलो तर पाण्यात भाकरी चोरून खाल्ल्या. हाय आमचे देव अजून समोर बसलेले. असा परमार्थ केला त्यांनी, असा परमार्थ केला, नुसता परमार्थ नाही केला. ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा. बेटा विठ्ठल नामे मुक्त भेटा, विठ्ठल नाम मुक्त घेता, विठ्ठल नाम मुक्त घेता. ज्ञानदान घडे श्रेष्ठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा. ज्ञानदान घडे श्रेष्ठा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा. वैकुंठ वाटे संत गेले, वैकुंठ वाटे संत गेले, वैकुंठ वाटे संत गेले. वैकुंठ वाटे संत गेले. ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा, ज्ञानदेव वैष्णव मोठा. विठ्ठल 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 रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा कुमार, विठोबा रखुमाई, विठोबा कुमार. विठोबा रखुमाई.
गोपाळ कुमारी ज्ञानेश्वर महाराज की, जगत संत तुकाराम महाराज की, सच्चिदानंद संत श्रीपाद संत रामदास नमस्ते गुरुदेव जय गोपाल कृष्ण भगवान। महाराजांना आस लागली होती, कशाची? देवाची आस लागली होती, आस लागली होती। ह्याची व्हावी माझी आस, 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 जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार करिया, पंढरीचा वार करिया, पंढरीचा वार करिया, पंढरीचा वार जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वार पंढरीचा वार करिया, पंढरीचा वार करिया, पंढरीचा वार तुकाराम महाराजांनी सर्वांसाठी दान मागितलं। प्रत्येक अभंगाचा विचार केला तर हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गाईन आवणी, हेची माझे सर्व जोडी, न लगले मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, संतांचा संगच मागितलं। अकल्प आहे काय आईच्याकडं, माझी या सकळा हरीचा दास, कल्पनेचा बाधा न हो, ही संत मंडळी का घरची सुखी असो, मंडळी? कोणची मंडळी? संत मंडळी, घरची मंडळी सुखी असो, संत मंडळी सुखी असो, सगळ्या दुसऱ्या मग ज्याला जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती त्याला म्हणतात। स्वतःसाठी काही करत नाही, दुसऱ्यासाठी करतात ते संत, आणि स्वतःसाठी करतात ते मातृजंत। हा जे का रंजले गांजले, जे कारंजले गांजले, तासी म्हणे जो आपुले, जे कारंजले गांजले, तासी म्हणे जो आपुले, जे कारंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, जे कारंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तिथे जाणावा, तोची साधू ओळखावा, देव तिथे जाणावा, तोची साधू ओळखावा, देव तेथेच जाणावा, तेथेच देव जाण्याला सांगितलं। माझ्या महात्म्यांनी काय केलं? बाबा सांगायचे आपल्या जवळच देव आहे, देव कुठे जायची गरज आहे का पाहिलं? देव कुठं बाळ मोठे बा सांगायचे, देव काही काळ्या पाण्यावर गेला तर गेलाय, आपण जातो बाबा, जायला पाहिजे, भारताचं वैभव आहे ते बघायला पाहिजे ना।
आलो त्या जन्मामध्ये भारताचं वैभव बघायला पाहिजे आपण, जाऊ नये असं नाही. पण नाथ महाराज सांगतात हरिपाठामध्ये, नित्य नाम घोषे, नित्य नाम घोषे जयाची म्हणे. त्याची काशीपुरी तीर्थक्षेत्र. काशीला जा, पण ज्याच्या घरामध्ये नित्य नामाचा घोष आहे ते खरं काशी आहे. ती काशी आधी ओळखा. ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्याचे भेटी दुःख कैसे. आता जर ओळखला हरी, साठवला पोटामध्ये, दुःख व्हायचं असेल तर मग साठवलं का हरी, दुःख होत असेल तर. असंच एक ताईने सांगितलं होतं, म्हणे ओळखीला आली साठवीला पोटी, तिने लांगडा देव घेतला आणि घातला पाण्यात, गोळीसारखा घेतला. पाहते काय दुसऱ्या दिवशी ऑपरेशन करायला लागलो. असं साठवायला सांगितलं का? देव कसा साठवायचा, देव कसा साठवायचा बाबा सांगायचे. आता बाबांचं सांगणं वेगळं होतं. बाबा सांगायचे बोलायचंच नाही भागवताची संध्या काय काय प्रमाणे पकडू. हा आता अर्थाचा अनर्थ भागवताच्या नेमकं संतांना सांगायचं काय. एका आजीने सांगितलं, नवीनच सुनबाईचं लग्न झालं होतं आणि आली, सण आला कुठला, शिमग्याचा सण आला. आता शिमग्याच्या सणाला काय करायला लागतं, पुरणपोळी नाही का, आमच्या नाशिक जिल्ह्यात करतात. तर पुरणपोळीचं जेवण करायचं होतं. नवीनच सून होती आणि ती काही इकडची नाही, ती युपीकडची होती, तिकडची आणली होती. तिला इकडचं काही माहित नव्हतं. आली लग्न करून, आल्यानंतर आजीने पुरण बिरण शिजवलं आणि तिला सांगितलं, म्हणे एक काम कर, म्हणे काय कर, म्हणे मी जरा बाजारात जाते आणि लिंबू आणते म्हणे त्या सारावर टाकायला, तू काय कर, तू पुरण वाट म्हणे, पुरण वाट म्हणे. तिला सांगितलं मी जरा बाजारात जाते, लिंबू आणते, तू पुरण वाट. तिने काय केलं, शिजवलेलं पुरण होतं गमिल्यात, तिने ते पुरण घेतलं, अख्ख्या गल्लीत वाटून आली. नाश केला शब्द साधनाए बुडविले. तिचं सांगायचं तात्पर्य काय होतं, पुरण वाट म्हणजे कुठं वाट, पाट्यावर किंवा मिक्सर मध्ये. पण तिला माहित नसल्यामुळं मी अख्ख्या गात वाटून आली. म्हातारी आली, म्हणले का ग याच्यातलं पुरण, तुम्ही नाही का वाटल्या, म्हणजे काय पुरण वाट, किती खोटं बोलत ते म्हातारी असून. आता सुना बोलता बरं का, पाहिलं चालत नव्हतं. आता सुनाचं राज्य आहे, म्हाताऱ्यांनी गप बसायचंय. आमच्या नाशिक जिल्ह्याचं सांगते, तुमचं मला माहित नाही. तर ती म्हटली तुम्ही किती खोटं बोलत आहे, तुम्हीच मला सांगितलं पुरण वाट, मी वाटून आले अख्ख्या गल्लीत. अगं बाई तसं नव्हतं. एका आजीने सांगितलं, पाहुणे आले, भाजी हे पापड घेऊन भाजीत बस. ती मेथीच्या हव्यात जाऊन बसली, पापडाचा डाबा घेऊन भाजीत. सांगायचं तात्पर्य काय, संतांचं सांगायचं तात्पर्य काय असतं, आपण नेमकं करतो काय. बाबा विचारायचे, भाऊ तुमचं काय चाललं, कुठपर्यंत आलं. मग काय तुमच्या धंद्याचं विचार येत होते काय, तुमच्या इस्टेटीचे विचार येत होते काय, तुमच्या बाळांचं विचार होते काय, तुमच्या बायकोला किती साड्या ते विचारत होते काय, तुमचं काय नेमकं काय चाललं, तुम्ही कुठपर्यंत आहात, तुमचा पारमार्थ कुठपर्यंत चालला, हे विचारित होते. या संताच्या या देवी, या संताचे देवी, या संताचे कल्पतरोनी दुले, कल्पतरोनी दुले, कल्पतरुनी परिसा घालजे, परिसा घालजे, चिंतामणी ठेंगणा, आलिंगन सुख वाटे, प्रेम सदानंदी ओढे, आलिंगन सुख वाटे, प्रेम सदानंदी ओढे. महात्म्याचं सांगण्याचं तात्पर्य काय असतं, आपण त्याचा विषय काय करतो सांगायचं म्हटलं तर. बाबा सोप्या भावचे परमार्थ सांगायचे, बाई एकदम सोपं. बाई भाकरीच्याच पिठात पापड आहे, कुठे आहे, भाकरीच्या पिठातच पापड आहे. पण ती भाकर जोपर्यंत शेकायला लागत नाही ना,
तोपर्यंत भाकरीला पापुडा येणार नाही. भाकर एकदा शेकायला लागली का पापुडा येतो, पण शेकायला लागत नाही पर्यंत येणार नाही. पण आता नुसत्या गॅसवरच्या भाकरी म्हटलं काही काही सुगरण आहे ना, गॅसवरच्या भाकरीला सुद्धा पापुडा आणतात. त्या माझ्या बाबाच्या तालमीत झालेल्या आहे म्हणून ते आणत्या. हा, कोणाच्या तालमीत शिकून जमणायचं नाही, त्याला खरे संताची पोटी जन्माला यायला लागतं राजाओ. आणत्या माझ्या काही ताई भाकरीला गॅसवर सुद्धा पापुडा आणत्या. पण त्या बाबाच्या तालमीत तयार व्हायला पाहिजे. हा म्हणूनच ना, हा चिंतन चित्ताला, त्याशिवाय नाही कळणार राजाओ. चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला, उन्मनीच्या सुखात आणि पांडुरंग भेटी देत. उन्मनीचा असतं व्हायला पाहिजे. सोप्पा परमार्थ सांगितला, घरात जाऊन सांगितला, घरात जाऊन खूप सोप्या वाक्य सांगितला. वांगे आणायला गेले म्हणे, सगळ्यांनाच माहिती. तुम्ही म्हटलंय बाजारात भाऊ डेट काढून घे वांगे दे, तुझ्या बापाने ठेवले का म्हणे. ते म्हणायचे मला अधिकार नाही बोलायचा, माझ्या महात्म्याची भाषा आहे. नुसते वांगे तुझ्या बापाने ठेवले का म्हणे. वांग्याशिवाय डेटाशिवाय वांग आहे का? नाही ना. तसं संतांशिवाय उद्धार होणार नाही. आलो कशासाठी आणि जायचं कुठे? आपण एवढ्या लागून 84 लक्ष योनी जन्म फिरून आलो, कशासाठी आलो? तुकाराम महाराज म्हणतात घेईन मी जन्म याचसाठी देवा, आणि तुझी चरण सेवा साधावया. तुझी चरण सेवा साधायची. जन्माला आले सगळेच आले, पण जायचं कुठे? आता पंढरपूरहून आलो, पण आता प्रत्येकाला घरी जायचंच आहे. तसं आपण घरी जायचं, पण घरी कुठं आलो? ज्या गावामध्ये आपण जन्माला आलो त्याला घर कुठं जायचंय? चांगला विचार केला तर महामंडळाच्या गाडीत बसलो आपण, कुठपर्यंत बसायचं? आपला स्टॉप येत नाही तोपर्यंत. आपला एकदा स्टॉप आला का आपल्याला गाडीची खाली. तसे त्यांनी तिकीट दिलेले आपल्याला, ते तिकीट जोपर्यंत संपत नाही ना तोपर्यंत आपला प्रवास आहे. एकदा तिकीट संपलं का विषय संपला. माझ्या महात्म्याचा परमार्थ असा होता म्हणून जगाला पटला. आता तसं राहिलं नाही ना. किती सोपे परमार्थ, लय सोप्या भाषा आहेत. बाबा सांगायचे बघा, एक वेळेस बाबांच्याच गोष्टी सांगणार थोड्या, कारण वेळ थोड्या असं ते म्हणतात, पण मला नाही वाटत, कारण मी आताच गुळ पाणी घेतो. कारण म्हणतात गुळाने भूक लागत नाही. बघू 4 वाजतो आपण प्रयोग करायला काय हरकत आहे का नाही? असू द्या, नाश्ता झाला असेल किंवा एक वेळचा प्रसंग. मला भाऊ म्हणजे मला रोज आठवण असते. पाऊस पडत होता, घोटीला फुल पाऊस चालू होता, आणि आमचे प्रकाश भाऊ म्हात्रे, विभीषण भाऊ आमच्या भाऊला बाबांना भेटायला आले. आल्यानंतर बराच वेळ बसल्यानंतर जायला निघाले. बाबा दारापर्यंत गेले. पाऊस पडत होता. हे काय बाबा कांता, भाऊ कांता, बाबा तुम्ही जा ना घरात, पाऊस होतो. थांब रे जरा बाबा, तुम्ही घरात जा, आम्ही जाऊ आता गाडीत बसून, थांब जरा. बाबा गेले आणि त्यांना विभीषण भाऊला इकडे म्हणे काय मला ते ना नाक काढायचं म्हणे. कर्कटक आहे ना भाऊ, कर्कटक नाही काय नेलकटक. मला मी आता माझं वय झालं 60च्या पुढे, पेन्सिल चालायचं असतं ना, ते काहीतरी चालायचंच आहे ना. तर म्हटले ते घेऊन ये म्हणे नका काढायचं. तर आमचे भाऊ का म्हणतात तुम्ही त्यांना जाऊन सांगितलं, आम्हाला नाही का सांगता आलं? त्यांना काय सांगितलं म्हणे, आम्ही काय तुम्हाला आनंद दिला नसतं का? म्हणते का माझे पोरं नाही का? तुम्हीच आहे काय माझे पोरं? ते सुद्धा माझेच पोर आहे म्हणे. त्यांना सांगितलं म्हणून काय झालं? असे बाबांचे शब्द होते राजाओ. कधीच त्यांनी परक समजलं नाही. आणि ज्या वेळेस बाबा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, सगळे लोक यायचे भेटायला, सगळे यायचे. आमचे पोपड भाऊ यायचे, आमचे गौरव भाऊ यायचे, सगळी मंडळी यायची, सगळे यायचे. गुरुजी बरेच वेळा आले, कैलास भाऊ बरेच वेळा आले, सगळे बाबांना भेटायला यायचे. आल्यानंतर ज्यावेळेस अंतिम स्टेजचा टाइम होता, बाबा त्याच्या बाबांची भेट काही, दोन्ही बाबांची भेट काही झाली नाही. हा मागितली होती ना हा 1 महिनाच ना मग. आणि तुमच्या वाघुलीचा मेळावा तुम्ही ज्यावेळेस तारीख घ्यायला आले मोठ्या बाबांकडं, तारीख घ्यायला आले, संपले म्हणे. मोठ्या बाबांनी काय सांगितलं, माझी डायरी संपली. हा असे संत कुठे कसे बोलत होते, घडत होतं. ते संत होते पहिले बोलायचे ना, संत महात्मे, त्यांचं बोलणं खरंच होतं. अष्ट सौभाग्यवती भव असे आशीर्वाद द्यायचे की नाही, अष्ट सौभाग्यवती भव. आता पुत्र तर नाही हो, पण पुत्र बी होत नाही. पुत्र तर जाऊ दे तिकडं, त्यांचे बोलायचे तसं घडत होतं. त्यांच्या बोलण्यामध्ये तेवढं पावर होती. हा पावर बी होती ना. आता काही काही लोक काय सांगतात, बाबांच्या
हा बाबांची कॅसेट लावली का अवस्था होती. पण मला वा सांगा, ज्यावेळेस बाबांच्या याला पंढरपूरला आलो होतो त्या माडीवर उतरायचो आम्ही. आल्यानंतर ज्यावेळेस आमच्या बाबांची आणि पोपट बाबांची नजर झाली, महात्मा रात्रभर अवस्थेत होता, पाण्यात पडेल होता, अक्षरशः पावसाचा पडलेला होता, पाणी गडून साचलेलं होतं. त्या अवस्थेमध्ये महात्मा रात्रभर होता, नुसतं नजर झाली. एवढी पावर बाबांच्या डोळ्यात होती. कृपया कटाक्षाने आलेली आपल्या पदी बैसवली. राजा हो, असे महात्मे होऊन गेले, असे महात्मे होऊन गेले. आता आपण आयचे होणे नाही खरंच. आणि त्या तोडीचे होऊन गेले. माऊलीचा अवतार झाला, तुकाराम महाराजांचा, नाथ महाराजांचा झाला. असे महात्मे झाले आणि त्यांच्याच तोडीचे महात्मे. काही फरक नाही. आणि मानू पण नका. त्यांनी ते त्यांच्यासारखंच त्यांना केलं. काही एवढं सध्या फरक नाही हो. ज्ञानेश्वर माऊली